नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. मित्रांनो, आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ठीक आहे, आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, अलीकडेच PM फॅमिली केअर ट्रॅकर या प्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलं. तर या संदर्भात आपल्याला इथे 3 विधाने दिली आहेत. या 3 विधानापैकी अचूक असलेले विधान अथवा विधाने येथे आपल्याला निवडायची आहेत. अचूक म्हणजे बरोबर, आणि इथे आपल्याला बरोबर असलेली विधाने निवडायची आहेत. पहिलं विधान पहा. या पायलट प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील मुंबई येथून केले. मित्रांनो, यातील हे पहिलंच विधान चुकीचं आहे. कारण या प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्रातून नाही तर गुजरातमधील गांधीनगर येथून करण्यात आली व याचं उद्घाटन कोणी केलं तर अमित शहा यांनीच या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. पण मुंबई येथून नाही तर गुजरातमधील गांधीनगर येथून. त्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरे विधान पहा. हा डिजिटल प्लॅटफॉर्म गरोदरपणापासून ते मूल 18 वर्षाचे होईपर्यंत त्याचे आरोग्य, पोषण आणि शिक्षणाचा मागोवा घेणार आहे. मित्रांनो, हे या प्रकल्पाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. यात जर एखाद्या बाळाची लस चुकली तर लगेच त्याचा अलर्ट त्याच्या आईवडिलाला जाणार आहे. तसेच आपण इथे शिक्षणाचा विचार केला तर एखाद्या मुलाची इयत्ता 3री पर्यंत नोंद होती पण 4थीला त्याची नोंद झाली नाही तर लगेच याचा मागोवा घेण्यात येणार आहे. हे या प्रकल्पाचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. लक्षात ठेवा, या प्रकल्पाअंतर्गत गरोदरपणापासून ते मूल 18 वर्षाचे होईपर्यंत त्याच्या आरोग्य, पोषण आणि शिक्षणाचा मागोवा घेण्यात येणार आहे. बी विधान तर बरोबर आहे. शेवटचं विधान पहा. या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक मुलाला एक युनिक ID दिला जाईल जो जन्म आणि मृत्यू नोंदणी डेटाबेसशी जोडलेला असेल. आता त्या मुलाला ट्रॅक करण्यासाठी एक युनिक ID सुद्धा दिला जाणार आहे. यातील C विधान सुद्धा बरोबर आहे. आपल्याला योग्य विधाने ओळखायची होती. B व C विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडक्यात अजून एकदा आपण रिवाईज करून घेऊया. ही योजना 28 जून 2026 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथून पायलट प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली व ही योजना कोणी लॉन्च केली तर अमित शहा यांच्या हस्ते ही योजना लॉन्च करण्यात आली. याबरोबरच हे सुद्धा नोट करा, या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलाला हेल्थ पासपोर्ट सुद्धा दिला जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या देशाने पंतप्रधान मोदी यांना आपल्या सर्वोच्च पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझनने सन्मानित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सेशेल्स या देशाने आता पंतप्रधान मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन या पुरस्काराने सन्मानित केला आहे. मोदी यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला तर पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि नील अर्थव्यवस्थेच्या प्रोत्साहनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आणि हा पुरस्कार प्रथमच एखाद्या आंतरराष्ट्रीय मान्यवराला देण्यात आला. बरं, मोदी यांना मिळालेला हा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे तर आता मोदी यांना मिळालेला हा एकूण 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. आणि जर फक्त शाश्वत विकास व पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील पुरस्काराचा विचार केलास मोदी यांचा हा एकूण 4था पुरस्कार आहे. त्यांना याआधी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ, सेऊल शांतता पुरस्कार व ॲग्रिकोला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. याआधी आपण पाहिलं होतं मोदी यांना 33वा पुरस्कार कोणत्या देशाने दिला तर स्लोवाकिया या देशाने मोदी यांना आपल्या ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. 32वा देश नॉर्वे आहे. नॉर्वेच्या द ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन अवॉर्ड ऑफ मेरिट या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. तर 31वा देश हा स्वीडन असून स्वीडनने आपल्या रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस या पुरस्काराने मोदी यांना सन्मानित केलेला आहे. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, अलीकडेच पंतप्रधान मोदी यांचा जो सेशेल्स दौरा पार पडला आहे त्या संबंधित विधानाचा अभ्यास करून यात आपल्याला चुकीचे विधान असलेला पर्याय निवडायचा आहे. पहिलं विधान पहा. 2026 मधील सेशेल्सच्या स्वातंत्र्याच्या 50व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान मोदी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. विधान बरोबर आहे. मोदी यांना यासाठीच आमंत्रित करण्यात आलं होतं. तेच या सोहळ्याचे मुख्य अतिथी होते. दुसरं विधान पहा. भारताने या भेटीदरम्यान सेशेल्सच्या सागरी सुरक्षेसाठी या देशाला फास्ट पेट्रोल वेसल PS लेस्पॉर भेट म्हणून दिली. हे सुद्धा विधान बरोबर आहे.
आपल्याला वन लायनरमध्ये विचारलं जाऊ शकतं की भारताने सेशेल्स या देशाला कोणती वेसेल भेट दिली, तर PS लेस्पॉर ही वेसल भारताने सेशेल्स या देशाला भेट दिली आहे. तिसरं विधान पहा, दोन्ही देशांमध्ये डिजिटल पेमेंट सुलभ करण्यासाठी UPI आधारित करारावर देखील स्वाक्षरी करण्यात आली. हे सुद्धा विधान बरोबर आहे. ह्याचाच अर्थ शेवटचंच विधान चुकीचं असून यात काय म्हटलं, सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला संबोधित करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. हेच विधान चुकीचं आहे, कारण सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला संबोधित करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. यातील चौथं विधान चुकीचं असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देखील हेच असेल. थोडक्यात हे नोट करून घ्या. मोदी हे 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्स या देशाच्या दौऱ्यावर गेले होते व तब्बल 11 वर्षानंतर या देशाला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. आणि मित्रांनो, भारताने आता सेशेल्स या देशाच्या विकासासाठी 1250 कोटी रुपयांचे सहाय्य देखील घोषित केलं आहे. आता या बातमीशी संबंधित शेवटचा पॉईंट नोट करून घ्या. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सेशेल्स नॅशनल बॉटनिकल गार्डनला सुद्धा भेट दिली व हे गार्डन आल्दाब्रा कासवासाठी ओळखलं जातं. हे आल्दाब्रा कासव सर्वाधिक काळ जगणाऱ्या जमिनीवरील प्राण्यांच्या प्रजातीपैकी एक असून यांचं आयुष्य 200 वर्षापेक्षा जास्त असू शकतं. पुढील प्रश्न, पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026चं अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर मित्रांनो, या पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं अध्यक्षस्थान शिवराज सिंह चौहान यांनी भूषवलं आहे. शिवराज सिंह चौहान कोणते मंत्री आहेत? तर ते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आहेत. त्यामुळे या परिषदेचे देखील अध्यक्षस्थान त्यांनीच भूषवलं. ही परिषद कधी पार पडली? तर 28 ते 29 जून दरम्यान याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं व या परिषदेची थीम काय? तर विकसित गाव विकसित भारत आणि ग्रामोदयाकडून राष्ट्रोदय अशी या परिषदेची थीम होती. या परिषदेमध्येच शी लिप्स हे डिजिटल व्यासपीठ सुद्धा सुरू करण्यात आलं. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की शी लिप्स हे व्यासपीठ कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच ग्रामीण विकास मंत्रालयाने हे व्यासपीठ सुरू केलं. या शी लिप्सचा फुल फॉर्म काय? तर सेल्फ हेल्प एंटरप्रेन्युअर लाईव्हलीहुड्स अँड एंटरप्राइज ॲप्लिकेशन फॉर प्रॉस्पेरिटी अँड सस्टेनेबिलिटी असे या शी लिप्सचं फुल फॉर्म आहे. याविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर याची सुरुवात ग्रामीण महिला बचत गटांसाठी करण्यात आली. या प्लॅटफॉर्मचा उद्देश काय? तर ग्रामीण महिलांना केवळ कर्ज घेणाऱ्या न ठेवता त्यांना स्वतंत्र व्यवसाय आणि उद्योजकामध्ये रूपांतरित करण्याचं प्रशिक्षण देणे हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या जोडीने वर्ल्ड रोईंग कपमध्ये भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं? तर मित्रांनो, या स्पर्धेत भारताला लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या जोडीनं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. या जोडीने हे विजेतेपद कोणत्या प्रकारात पटकावलं? तर लाईट वेट डबल स्कल प्रकारात त्यांनी 6 मिनिट 26.09 सेकंद अशी वेळ नोंदवत हे सुवर्ण पदक जिंकलं. बरं, या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न, पहिल्या समरसता लोककला संमेलनात जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता प्रथमच समरसता लोककला संमेलन आयोजित करण्यात आलं व यात मधु कांबीकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बरं, या पहिल्या समरसता लोककला संमेलनाचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर याचं आयोजन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे 28 जून दरम्यान करण्यात आलं होतं व याचे आयोजक कोण? तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य विभाग व समरसता साहित्य परिषदेद्वारे याचं आयोजन करण्यात आलं व या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष हे रघुवीर खेडेकर हे होते. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, अलीकडेच भारतीय तटरक्षक दलात सामील ICGS अक्षय या जहाजाची बांधणी कोणत्या शिपयार्डद्वारे करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच गोवा शिपयार्ड लिमिटेडने या जहाजाची बांधणी केली असून गोव्यामध्येच भारतीय तटरक्षक दलाला आता हे जहाज सुपूर्द करण्यात आलं आहे. पुढील प्रश्न, देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? तर आता देशातील पहिलं ऑफशोअर विमानतळ हे आपल्या महाराष्ट्रात उभारलं जाणार आहे. महाराष्ट्रात कुठे? तर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील कोरे बीचजवळ हे विमानतळ उभारलं जाईल. मित्रांनो, इथे आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख आला आहे तर महाराष्ट्राविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. डीप टेक क्षेत्रासाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. याबरोबरच खाजगी गुंतवणुकीतून देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रातच सुरू करण्यात आला आणि पाण्याचा 7-12 विकसित करण्याची घोषणा करणारं देखील महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे व भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणारं देखील
महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आहे हा दरवर्षी 29 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर 2007 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. बरं, हा दिवस 29 जून रोजीच का साजरा केला जातो? तर भारतीय सांख्यिकीचे जनक PC महालनोबिस यांचा जन्मदिवस आहे व त्यांचा जन्मदिन भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेटा अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश हा इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 27वा सदस्य बनला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बांगलादेश हा आता इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 27वा सदस्य बनला आहे. बांगलादेशच्या आधी सौदी अरेबिया याचा सदस्य बनला होता व सौदी अरेबिया बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणते कॉम्प्युटर हे जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर बनले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.